नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कामगार योजनेच्या एका नवीन अपडेटमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल किंवा तुम्ही जर बांधकाम कामगारांची पाल्य असाल म्हणजे मुलं असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। कारण जी बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केल्यानंतर जे पाल्य आहेत त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते। यामध्ये भरपूर बदल केले गेलेले आहेत। आता हे 2025 मध्ये जे बदल केले गेले आहेत हे बदल काय केले गेले आहेत तर बांधकाम कामगार योजनेतून ओरिजिनल जे बांधकाम कामगार आहेत ते बांधकाम कामगार मृत्यू पावल्यानंतर सुद्धा त्यांच्या नोंदणीद्वारे भरपूर असे फेक क्लेम केले जात आहेत आणि हे क्लेम भरपूर होत आहेत। आणि जे आपलं संभाजीनगर आहे इथं सुद्धा भरपूर लोकांना या ठिकाणी जे पथक आहे त्या पथकांद्वारे अटक केली आहे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई सुद्धा केली आहे। तर असे जे हे फेक नोंदणी असू द्या किंवा हे फेक क्लेम असू द्या, असे क्लेम बंद करण्यासाठी मंडळाने हे नवीन अपडेट आणले आहे। मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या पाल्यांना जी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते ह्यामध्ये नोंदणी करताना म्हणजेच ह्याचा क्लेम करताना जी कागदपत्रे लागणार होती ती कागदपत्रे एकदम मोजकी होती, कमी होते। पण आता जी कागदपत्रे लागणार आहेत ते एक्स्ट्रा आहेत किंवा जी कागदपत्रे लागणार आहेत ते कोणते आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर आता त्यांची जी व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशन कसं करणार आहेत तर त्याबाबत सुद्धा अपडेट आहेत, ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि तुमचे जर ह्या योजनेसंबंधी काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा। तर डायरेक्टली आपण स्क्रीनवरती पाहूयात, बांधकाम कामगार योजनेतून जी पाल्य आहेत त्यांच्यासाठी जी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते ह्यामध्ये 2025 मध्ये जे बदल केले गेले आहेत ते कोणते आहेत। ही योजना कोणासाठी आहे तर ही योजना फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आहे। आणि जर तुमचं रिन्यूअल झालं नसेल तर पहिला रिन्यूअल करणं गरजेचं आहे। रिन्यूअल झाल्यानंतर मगच तुम्हाला हा शिष्यवृत्तीचा क्लेम करता येतो। तुमचं रिन्यूअल कधी संपणार आहे किंवा केव्हा रिन्यूअल करायचं आहे हे कसं तुम्हाला समजणार तर त्यावरती मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, तो इथं आय बटनवरती दिसत आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचं रिन्यूअल केव्हा आहे ते समजेल। बघा, यानंतर शिष्यवृत्तीसाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहेत तर नवीनतेसाठी जे आय डी कार्ड आहे, शाळा असू द्या किंवा कॉलेज असू द्या, त्यासाठी जे आय डी कार्ड आहे ते आयडेंटिटी कार्ड तुमचं शाळेचं हे लागणार आहे। त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट हे लागणार आहे। महत्त्वाची गोष्ट काय, बोनाफाईड सर्टिफिकेटमध्ये एक उल्लेख पाहिजे आहे, धिस सर्टिफिकेट इज इश्यूड फॉर द पर्पज ऑफ अवेलेबल बांधकाम कामगार स्कॉलरशिप फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट। हे जे आहे हे त्या तुमच्या बोनाफाईड सर्टिफिकेटवरती मेन्शन असलं पाहिजे आहे। यानंतर तिसरा पॉईंट काय आहे तर चालू वर्षामध्ये किंवा नवीन एका इयत्तेमध्ये तुम्ही जर प्रवेश घेतला असेल तर आय डी कार्ड आणि बोनाफाईड हे तर लागेल। त्याचबरोबर महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे तुमचं जी नोंदणी आहे किंवा जो क्लेम आहे तो योग्य आहे की नाही हे अधिकारी तपासणी करतात। त्यासाठी तुम्हाला शाळेचा जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी तुम्हाला इथं घ्यायचा आहे। बघा, जर ही ईमेल आय डी शाळेकडं किंवा कॉलेजकडं जर नसेल तर प्राचार्याचा जो पर्सनल ईमेल आय डी आहे तो सुद्धा तुम्ही इथं घेऊन देऊ शकता। जेव्हा जेव्हा तुम्ही हा क्लेम करता त्यावेळेस तुम्हाला हे ईमेल आय डी आणि हे सगळे डॉक्युमेंट पाहिजेलच आहेत। यानंतर शाळेचा किंवा जे कॉलेज आहे त्याचा जो ऑफिशियल कॉलेजचा आणि शाळेचा जो फोन नंबर असतो तो फोन नंबरसुद्धा इथं लागणार आहे, किंवा जे लँडलाईन नंबर आहे ते सुद्धा इथं चालतं। किंवा जर हे कॉलेजकडे किंवा शाळेकडे अवेलेबल नसेल तर प्राचार्याचा हा प्रायव्हेट नंबरसुद्धा तुम्ही इथं देऊ शकता। तर ही सगळी झाली विद्यार्थ्याची कागदपत्रे। पण आता जे कामगार आहेत त्यांच्यासाठी जे कागदपत्रे लागणार आहेत त्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्यांचं आधार कार्ड। त्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर लिंक पाहिजे आहे। यानंतर पालकाचं जे बँक पासबुक आहे हे क्लेम करताना द्यायचं आहे। बघा मित्रांनो, इथं फॉर्म भरताना भरपूर लोक एक चूक करत आहेत, ते म्हणजे जी इथं कागदपत्रे अपलोड करायचं आहेत त्यामध्ये बँकेचं पासबुक तर आहेच, पण हे बँकेचं पासबुक ते विद्यार्थ्याचं अपलोड करतात आणि इथंच महत्त्वाची चूक ते स्वतः करत आहेत। बघा, इथं जे पासबुक अपलोड करायचं आहे ते बँक पासबुक पालकांचं आहे, म्हणजेच जे ओरिजिनल बांधकाम कामगार आहेत त्यांचं हे पासबुक या ठिकाणी अपलोड करायचं आहे। आता यानंतर 2025 मध्ये जे अर्ज प्रक्रिया चालू झाली आहे ती काय आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे ते बघा। तर जी वेबसाईट आहे ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे ह्याची ही वेबसाईट आहे। आणि ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम यावरती क्लिक करायचं आहे। न्यू क्लेम निवडा ह्यावरती क्लिक करायचं आहे
आणि त्यानंतर तुमचा जो न्यू क्लेम आहे त्यामध्ये तुम्हाला कोणता क्लेम निवडायचा आहे ते व्यवस्थितपणे समजून घ्या. आता हे तुम्हाला कसं समजणार आहे, S02 S01 म्हणजे तुमच्या जे इयत्ता आहे, म्हणजे तुमच्या पाल्याची जी इयत्ता आहे ती इयत्ता कोणती आहे त्याच्यानुसार ती स्कॉलरशिप राहणार आहे. आता ह्याची डिटेल तुम्हाला व्हिडिओच्या एंड स्क्रीनला एक व्हिडिओ अटॅच केला जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही ही डिटेल पाहू शकता किंवा इथं आय बटनवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला समजून येईल की S01 S03 काय ती योजना आहे जी तुम्हाला निवडायची आहे. योजना निवडून झाल्यानंतर तुम्ही नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिला होता त्या नंबरवरती जो OTP गेला आहे तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. आता हा रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा तुम्हाला लॉग इन केल्यानंतर भेटेल. लॉग इन कसं करायचं हे पण तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्ये समजेल. याच्यानंतर तुम्हाला जो फॉर्म येणार आहे त्यामध्ये तुमची म्हणजेच जो विद्यार्थी आहे त्याची सगळी डिटेल भरायची आहे. बघा, त्यामध्ये आधार कार्डनुसार तुमचं जे विद्यार्थ्याचं नाव आहे ते नाव आणि आधार कार्ड आणि इतर सगळी माहिती जी आहे ते भरायची आहे. यानंतर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजण्याची काय आहे, तर जी बँक डिटेल तुम्ही देताय त्यामध्ये IPSC कोड असू द्या किंवा जे त्याचे PDF तुम्ही अपलोड करता ती सगळी माहिती तुम्हाला बांधकाम कामगाराची जी आहे त्या बँक पासबुकची द्यायची आहे. यानंतर जो 6वा पॉईंट आहे तो योजना निवडा आहे. यामध्ये स्कीम कॅटेगरी कोणती असेल तर एज्युकेशन वेलफेअर स्कीम हे तुमची कॅटेगरी आहे. ही कॅटेगरी निवडायचं आहे आणि स्कॉलरशिपची जी योजना आहे ती योजना निवडून झाल्यानंतर सगळी विद्यार्थ्याचं नाव, त्याचं आधार नंबर, त्याचा वर्ग नंबर किंवा त्याच्या शाळेचं नाव, पत्ता, बोर्ड नंबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं वर्ष, जे आयडेंटिटीवरती वर्ष आहे तेच वर्ष इथे निवडायचं आहे. म्हणजे आता समजा तुम्ही जर 2025मध्ये हा क्लेम करत असाल तर विद्यार्थ्याचं जे आयडेंटिटी कार्ड आहे त्या आयडेंटिटी कार्डवरती 2025 हा आकडा असणे गरजेचं आहे आणि तोच आकडा इथं 2025चा असेल तर तो इथं निवडायचा आहे. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करायला सांगितले आहेत, ते कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत. कागदपत्रे व्यवस्थितपणे अपलोड करून झाली असेल तर या ठिकाणी डू यू व्हेरीफाय डॉक्युमेंट हा ऑप्शन येतो, त्यावरती येस म्हणून क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला कामगार सुविधा केंद्र आहे त्या सुविधा केंद्रावरती जाऊन ती कागदपत्रे जी ओरिजिनल कागदपत्रे आहेत ती तुम्हाला दाखवायची आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिला इथं फॉर्ममध्ये क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट ह्यावरती क्लिक करून तुमची जी डेट आहे, ज्या डेटला तुम्ही जाणार आहात त्या कामगार सुविधा केंद्रावरती, तर ती डेट या ठिकाणी चूज करायची आहे आणि त्या तारखेला तुम्हाला त्या कामगार सुविधा केंद्रावरती जायचं आहे आणि जी ओरिजिनल बांधकाम कामगाराची जी पाल्याची ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ती डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी तिथं कामगार सुविधा केंद्रावरती घेऊन जायची आहेत. आता ही सुविधा केंद्रावरची जी प्रोसेस कागदपत्राची आहे ही विद्यार्थी नाही गेला तर चालेल, कामगार स्वतः घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी त्याचं स्वतःचं जे लेबर कार्ड आहे ते कार्डसुद्धा तुम्हाला स्वतःचं घेऊन जायचं आहे. आता व्हिजिटिंग डेट चूज करून झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे आणि अपॉइंटमेंट प्रिंट करा हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जी फॉर्म आहे तो फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला जो ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळेल तो नंबर तुम्हाला घेणे गरजेचं आहे, तो नंबर असणं गरजेचंच आहे. ठीक आहे, तर ही जी प्रिंट आहे ती प्रिंट काढून घेतल्यानंतर तुम्हाला हा ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळणार आहे. बघा, ज्यावेळेस तुमची ही व्हिजिटिंग डेट आहे ह्या कामगार सुविधा केंद्रावरची, तर त्यावेळेस ही जी तुम्ही प्रिंट आता काढली आहे ही प्रिंट म्हणजेच जी ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे तो नंबर त्या प्रिंटवरती असणे गरजेचं आहे. आता ही प्रिंट कोणती आहे तर ही अपॉइंटमेंट प्रिंट आहे. तर ही अपॉइंटमेंट प्रिंट आणि जी ओरिजिनल बांधकाम कामगाराच्या जी पाली आहे ज्याचा हा क्लेम आहे त्याची सर्व कागदपत्रे ओरिजिनल हे सगळी तिथं घेऊन जायची आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगाराच्या पाल्यासाठी शिष्यवृत्तीचा क्लेम करू शकता. मित्रांनो, तुमचे आणखी काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ महत्त्वाचा असल्याकारणाने व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर जे कमेंटच्या ठिकाणी हाईप नावाचं बटन येतं त्यावरती क्लिक नक्की करा.